नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा परत एकदा आज आपण एक नवीन प्रवास करणार आहोत। आज आपण एसटीने नाही तर रेल्वेने प्रवास करणार आहोत, ते सुद्धा वंदे भारत रेल्वेने। आता आपण आहोत मिरज रेल्वे जंक्शनमध्ये व येथून आपण पुणे जंक्शनला जाणार आहोत। आपली जी गाडी असणार आहे ती 20669 ही जी वंदे भारत नवीन चालू झालेली आहे। मागच्याच आठवड्यात 16 सप्टेंबर 2024 रोजी चालू झालेली आहे। हुबळी जंक्शनवरून पहाटे 5 वाजता निघलेली आहे। 5:15 वाजता धारवाड, 6:55 बेळगाव व आता 9 वाजता मिरज जंक्शनमध्ये येणार आहे। तुम्हाला रेल्वे दाखवतोच व बाकीचा पण प्रवास आपला दिसेलच। आपली गाडी आलेली आहे मिरज जंक्शनमध्ये, वंदे भारत। हे लास्ट बाजू व आपला कोच या लास्टला लागून इंजिनला लागूनच आहे मागच्या C7। नऊ वाजून 5 मिनिटांनी बरोबर गाडी आलेली आहे मिरज जंक्शनमध्ये। या बाजूला 3 सीट व या बाजूला 2 सीट आहेत। आता 8 दिवस झाले, 8-9 दिवस झाले ना सुरू। हां, मागच्या आठवड्यातच चालू झाले, बरोबर 9 दिवस, आज 9वा दिवस। आता आपण सांगली रेल्वे स्थानकावरती पोहोचणार आहोत। CCTV कॅमेरा पण आहे, वरती लगेज ठेवण्यासाठी जागा। अशा प्रकारे सीट्स आहेत, पुशबॅक सीट्स। हे बटन दाबल्यानंतर सीट माग जाते, आपण बसून दाबल्यानंतर होते। बाकी इथे काही खाण्यापिण्यासाठी वगैरे थोडासा डेस्क दिलेला आहे, असं करून तुम्ही ते जेवण खाणे करू शकता किंवा आपल्या लॅपटॉपवरती काम करू शकता। ते पेपर वगैरे साहित्य ठेवून वाचू पण शकता। या ठिकाणी खाली पाय ठेवण्यासाठी जागा आहे व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी। सांगली रेल्वे स्थानक। इकडे आपल्या गाडीचे पायलट। सांगली रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती ही आपली रेल्वे आलेली होती। पलीकडे 2रा व 1 नंबर। इकडे मुख्य एंट्री आहे सांगली। खूपच कमी वेळाचा थांबा असल्यामुळे जास्त आपल्याला बाहेर जाता येत नाही। ते लगेच दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात व पायलटच्या इथूनच, लोको पायलटच्या इथूनच दरवाजाचं ऑपरेटिंग असल्यामुळे आपण जास्त न बाहेर गेलेलं हे चांगलं। आता यानंतर थेट आपला थांबा असणार आहे सातारा, 10:45। मिरज रेल्वे जंक्शनमध्ये बसल्यानंतर 500 ml ची म्हणजे अर्धा लिटर पाण्याची बाटली रेलने दिलेली आहे। वरच्या बाजूला जे रॅक आहे सॅकचं ठेवण्यासाठी, त्याच्याबरोबर खाली ते टच केल्यावरती आपले रीडिंग लाईट लागतात
इथं बरोबर मध्ये केली की लागतं. व या बाजूला इथे सनवायझर पण आहे, म्हणजे जर जास्त ऊन येत असेल एका बाजूने तर असं झाकण्यासाठी. आता आपल्याला काही गरज नाही, पण व इकडे आपत्कालीन स्थितीमध्ये काच फोडून बाहेर पडण्यासाठी. या बाजूला जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअर. ऑटोमॅटिक दरवाजे आहेत. आपण इथे गेले की सेन्सरने ते आपला पण उघडतात किंवा आपण बटन दाबले तरी पण उघडतात. ते 4ही भाषांमध्ये बोर्ड दाखवतो आपला कोच. बाकी टॉयलेटचे ऑक्युपाय असलं तर तिथं लाल येतं, नसेल तर हिरवं. आत्ता पण लास्ट कोचमध्ये आहे. तर यामध्ये निम्म्या सीट पुढे वरती तोंड करून आहेत व मध्ये इथे टेबल आहे, डेस्क आहे जो फोल्ड पण करू शकतो आपण आतमध्ये जाण्यासाठी. व या बाजूच्या सीट इकडे दुसऱ्या बाजूला तोंड करून आहेत. व आपली सीट तिथे असल्यामुळे आपला उलटा प्रवास चालू झालेला आहे. आपण इकडे तोंड करून बसलोय व गाडी चालल्या पुण्याच्या दिशेने. आतील बाजू बघा, इथे कॅमेरा आहे. हा दरवाजा ऑटोमॅटिक माहिती वगैरे दिलेली आहे. आग कशी थांबवायची, आग लागली तर सिगारेट वगैरे पिऊ नये म्हणून. इकडे फायर एक्सटिंग्विशर व एक्स्ट्रा वेटिंगसाठी ठेवलेलं आहे. इथे लाईट आहे, इथे पण लाईट. हे दोन कोच जोडलेली जागा. इकडे पण दरवाजा. हा डबा पूर्ण खाली आहे. मी जे मगाशी दाखवलं तसं इथे मध्ये डेस्क आहे. या बाजूला पण निम्म्या सीट इकडे तोंड करून आहेत, निम्म्या या बाजूला. थंड काही पण ठेवायचं साहित्य, पाण्याची बाटली, तसेच डीप फ्रीजर आहे. इकडे ओव्हन आहे, आपण ओपन करू शकता. इकडे साहित्य ठेवण्यासाठी जागा आहे. इथे पण वॉश बेसिन, हॉट वॉटर बॉयलर. हा पण सेम तसा निम्म्या सीट इकडे अपोजिट तोंड करून दुसऱ्या सीट. मगाच्या सारखं साहित्य ठेवण्यासाठी जागा. इथे पॅन्ट्रीचं म्हणजे जे काही सर्विंगचं असतं ते सगळं साहित्य ठेवण्यासाठी जागा. तसेच जर आपल्याला आपत्कालीन स्थितीमध्ये जर काही लोको पायलटशी बोलायचं असेल तर इथे बटन दाबून तुम्ही माईकद्वारे बोलू शकता त्यांच्याशी थेट. भारतीय शैलीतील टॉयलेट आहे. इथे ब्रेल लिपीमध्ये पण खालच्या बाजूस लिहिलेलं आहे, सिगरेट पिऊ नका. या बाजूस पाश्चात्य शैलीचं टॉयलेट आहे. या बाजूला डस्टबिन आहे, खालील बाजूस दरवाजा पण ऑटोमॅटिक उघडलेला आहे. बऱ्यापैकी पूर्ण गाडी मोकळीच आहे. सीटमध्ये थोडा फरक आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. व आपल्या कोचमध्ये हे व्हाईट कलरचं आहे, यामध्ये ब्लॅक कलरचं आहे. व हे सुद्धा डिझाईन वगैरे. व यामध्ये इथं बाटली किंवा पेपर कप ठेवण्यासाठी जागा आहे.
आपल्या इथे जे आहेत त्याच्यामध्ये नाही आहे. हे मॅगझिन वगैरे तेव्हा पुशबॅक सीट्स तिकडे पण पुशबॅक. या इथे पण एमर्जन्सीमध्ये आपल्याला लोको पायलटशी बोलता येते. ते नंबर दिलेले आहेत की जी कडेची विंडो सीट व त्या बाजूच्या पॅसेंजरची सीट दिलेली आहे. जो चार्जर आहे तो सीटच्या खालील बाजूस देण्यात आलेला आहे पाण्याची बाटली ठेवण्यासाठी. त्या ठिकाणी तुम्ही पिन पण लावू शकता व आपला पूर्ण मोठा चार्जर पण लावू शकता. व या बाजूला या 2 सीटासाठी दिलेला आहे व या बाजूला या 2 सीटांसाठी दिलेला आहे. ते प्रत्येक साईडच्या पहिल्या सीटवरती जे हँडल दिलेलं आहे त्यावरती सुद्धा आपल्याला नंबर व ब्रेल लिपीमध्ये आकडे दिलेले आहेत. पुशबॅक सीट व हँडरेस्ट. हे लास्ट वाला आहे ते वरती होत नाही. हे जे साईडचं आहे साईडच्या सीटचे ते आर्मरेस्ट वरती होत नाही, आतल्या वरचे होतात. हे पण फिक्स आहे. फुटरेस्ट आहे ते ॲडजस्टेबल आहेत. आपण ॲडजस्ट करू शकतो, पूर्ण असं दाखवू शकतो किंवा आपल्याला अजून पाहिजे असतं अजून इथेपर्यंत जास्त लांबवू शकतो. न्यूजपेपरसुद्धा दिलेला आहे. द टाइम्स ऑफ इंडिया इंग्रजी वर्तमानपत्र. इकडे सागरेश्वरचा आपण डोंगर रांग पाहू शकता. आता आपण कुंडलच्या जवळ आहोत. काकारी कुंडल शेनोल स्टेशन. हा सगळ्यात लास्ट कोच आहे. प्रत्येक कोचला एक वेगळी पॅन्ट्री आहे. व आता जो आपला लास्ट कोच होता त्याच्या पलीकडे आपलं मुख्य जे रेल्वे इंजिन आहे जिथे लोको पायलट बसतात तिथे छोटीशी खिडकी पण आहे, परंतु आपल्याला नाही बोलले व्हिडिओ करू नाही शकत तुम्ही तिथे. असं प्रेस केलं की पूर्ण. व जो एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास आहे तो 3 नंबरच्या कोच त्यांनी लावलेला आहे. फर्स्ट 2 साधे चेअर कार व तिसरा एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास. हा आता एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. हा आहे तो एक्झिक्युटिव्ह चेअर कार. यामध्ये सीट थोड्या डिफरंट आहेत व या सर्व सीट आपण 360 डिग्री रोटेट करू शकतो. इकडे कन्नड वर्तमानपत्र पण दिलेलं आहे. बाकी स्नॅक वगैरे पेपर वगैरे ठेवण्यासाठी जागा इकडे पण आहे. हे पण पॅन्ट्री. प्रत्येक कोचसाठी वेगवेगळी पॅन्ट्री कार दिलेली आहे. तिथे फक्त त्यांनी काय बनवत नाही, डायरेक्ट तयार असलेलं फूड फक्त गरम करून देतात. सेन्सरचं पण आहे, ऑटोमॅटिक सेन्सरने पण उघडतो दरवाजा व इतर वेळी असं बटन दाबले तरी पण उघडतो. पूर्ण गाडी बऱ्यापैकी मोकळीच आहे. फर्स्ट एड किट पण आहे. जर काय आपल्याला दुखापत वगैरे झाली व त्याची एक्सपायरी डेट पण लिहिलेली आहे.
16 तारखेला चालू झाल्या दिवशी त्यांनी भरलं 3 महिने. इकडे पण बस शकता तुम्ही असं सीटून व्हिडिओ शूटिंग करायला. रेल्वेमध्येच स्वच्छता कर्मचारीसुद्धा आहेत, जे की खाली काय आपण साहित्य टाकलेलं ते सर्व स्वच्छ करतात व प्लॅस्टिकचे जे काही रॅपर वगैरे आहेत ते प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये त्याने गोळा करतात. ते स्वच्छतेचं काम पण चालू आहे. तिकडे आपण डस्टबिनमध्ये सुद्धा आपला कचरा आहे तो टाकू शकता. आपला लास्ट कोच लास्ट सह्याद्रीची डोंगर रांग बघू शकता तुम्ही. आता आलोय आपण शेनोली गाव येथे. शेनोली कराड म्हणजे तासगाव ते कराड मार्गावरती शेनोली स्टेशन आहे. ते प्रवासी थांबलेत कराडकडे जाण्यासाठी वाट पाहत. आपली गाडी पण हळूहळू चालली आहे. अलीकडे कोल्हापूर, गोंदिया कोल्हापूर आपली महाराष्ट्र एक्सप्रेस 5 झाली. लगेचच आपण गाडी 5 झाल्यानंतर निघलो आहोत. मी मगाशी पूर्ण रेल्वे आतमधून पाहण्यासाठी गेलो होतो, तर तोपर्यंत मला ते गरम पाणी, एक स्टिक व जे सोसायटी डेली मसाला फ्लेवर इन्स्टंट टी प्रीमिक्स आहे ते पुडी पुडून गरम पाण्यात होते की चहा तयार होतो. व हे डायजेस्टिव्ह बिस्किट युनिबिकचे दिलेले आहेत. शनिवारी रविवारी तसेच सोमवार मंगळवार पाऊस इतका जोरात झाला आहे की त्यामुळे सर्व रानात पाणी साचले. आपल्या इकडे सुद्धा सांगली जिल्ह्यात सगळीकडे जो परतीचा मान्सून आहे, नैऋत्य मोसमी वारे जो की परतीचा मान्सून आहे तो चालू झालेला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस चालू आहे. ते शेतामध्ये तुम्ही पाणी साचलेलं पाहू शकता. कराड रेल्वे स्टेशन. आता आपल्या ह्या गाडीचा थांबा नाही आहे कराडमध्ये. जी पुणे ते कोल्हापूर वंदे भारत आहे त्या गाडीचा कराड किर्लोस्करवाडीमध्ये थांबा आहे. कराड रेल्वेमधून आपले लालपरी बघा. कारगाव आता कोरेगाव रेल्वे स्थानकावरती आपली रेल्वे आहे, परंतु गाडी लेट आहे. आता 10:52 झालेले आहे. कोरेगाव आपल्याला सीटच्या पुढे जे ठेवण्यासाठी म्हणजे साहित्य ठेवण्यासाठी किंवा जेवण ठेवण्यासाठी जे डेस्क दिलेले आहे ते जरा कमी लोखंडाचे आहे. मला वाटते बीड या धातूचे आहेत, जे प्लास्टिक नाही आहे. हे
नाहीतर आपल्याला व्हिडिओमध्ये बघताना वाटतं की हे प्लास्टिक आहे, तर प्लास्टिकचे नाही आहे, हे सर्व धातूचे आहे. हे साईडचं हे पण म्हणजे हे जे साईडचा पोर्शन आहे. त्याच्यामध्ये खूप वेस्ट ऑफ टाईम आहे. बरोबर. आता सातारा रेल्वे स्थानकाच्या अगोदर गाडी थांबलेली आहे. बहुतेक दुसरी एखादी गाडी आपल्याला पास होणार असेल. ICF कोचेस जे इंटिग्रल कोच फॅक्टरी आहे तिथे गाड्यांची बनवण्याचे ते व्हिडिओ क्लिप दाखवत आहेत. हे लोकल, दुरांतो, पुढील स्टेशन सातारा 11:02. 10:47 टायमिंग होतं सातारामध्ये पोहोचायचं. आता जवळपास 15 मिनटं गाडी लेट आहे आणि गाडी आता सध्या थांबलेली आहे. म्हणजे तसं थांबायला नाही पाहिजे स्टॉप, परंतु गाडी थांबलेली आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता. सातारा 4 किलोमीटर आहे. त्याच्या अगोदर गाडी थांबलेली होती 5 मिनिटे. WDP 4D लोकोमोटिव्ह सातारा स्टेशन पहुंच रही है. सातारा रेल्वे स्थानकाचे बांधणीचं काम चालू आहे. 2 नंबर फलाटावरती आपली गाडी आलेली आहे. दरवाजे ओपन झालेले आहेत. आलेलो आहोत आपण राजधानी सातारा येथे. जवळपास 20 मिनिटे गाडी लेट आहे व जास्त वेळ आपल्याला बाहेर थांबता येत नाही, कारण लगेचच ऑटोमॅटिक दरवाजे आहेत जे की लोको पायलटपासून ऑपरेट होतात व ते लगेच बंद होतात 2 मिनिटात. या बाजूचा दरवाजा लगेचच दरवाजा बंद झाले व या बाजूचा उघडलाच नव्हता, कारण ऑपोजिट नंबरला प्लॅटफॉर्म होता, तर हे बंदच होते. अशा पद्धतीने लगेच 2 मिनिटात बंद होतात दरवाजे, त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे. आता निघालो आहोत आपण सातारा रेल्वे स्थानकातून. 11:15 वाजलेत. स्पीड पण दाखवते, समोर बघू शकता. आता थेट पुणे आपला स्टॉप असणार आहे दुपारी 1:30 वाजता. याच्यामध्ये 10:35ला सातारा दाखवत आहे, परंतु 10:37 टायमिंग आहे व आत्ता तर काय जवळपास 20 ते 25 मिनटं लेटच आहे गाडी. त्याच्यात पण 9:15 मिरज दाखवते बा. 9 वाजता टायमिंग आहे. सांगलीत 9:15 आहे. हे निळवालं रेल्वे इंजिन बघा, WAG 7 वॅग 7, म्हणजे जे की मालगाडीसाठी वापरतात. सातारामधून आपली रेल्वे निघालेली आहे पुण्याच्या दिशेने.
wishes you a happy and comfortable journey. शुभेच्छा देते. इथं 106 दाखवते, इथं 96 दाखवते. एक मिनिट आता येईल इथलं आता थोडा ना पाण्यात नुकसान होते सगळं प्रायव्हेट जाते तुमचं एवढं नुकसान होतं म्हटल्यावर तुम्ही नारळाचं डिस्ट्रिक्ट घ्या एकदा बघून या रिटायरमेंट झाल्यावर आता नाही काय म्हणजे कोणाचं काय काम नाही ना तिला आपलं 2 दिवसाला 1 दिवसाला समोर बघू शकता. वळण घेताना आपल्या गाडीचे आता आदरकी रेल्वे स्टेशन जवळ आहोत आपण. इथे आपलं जेवण आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो थोडं. इकडे दुसऱ्या लाईनचं काम चालू आहे, त्यामुळे जास्त स्पीड काय पळवत नाहीत. जे की मिरज ते पुणे रेल्वेचं काम चालू असल्यामुळे जास्तीत जास्त 130 km/h पर्यंत स्पीड आहे. तिकडे पलीकडे दुसरा बोगद्याचं काम चालू आहे, आपण एका बोगद्यातून जात आहोत. इकडे जेवण देत आहेत. इथून बघू शकता आपली गाडी. ही अशी पूर्ण काच असल्यामुळे आपल्याला रिफ्लेक्शन येते समोरच्या याचं, त्यामुळे तेवढं थोडं ॲडजस्ट करा. नाहीतर जर आपले काच उघडत असते तर बाहेरून तुम्हाला पूर्ण व्यवस्थित असा नजारा दाखवला असता. आदरकी इकडे शाकाहारी जेवणाचं तुम्हाला सांगतो. इथे भात, चपाती, पनीरची भाजी, डाळ, लोणचं, भेंडीची भाजी, म्हैसूर पाक व दही. व तेच आपलं मांसाहारी जेवणाचं सांगतो. हे दही, मांसाहारी चिकन, जे डाळ, भात, चपाती, भेंडीची भाजी व म्हैसूर पाक, लोणचं. म्हणजे सेमच आहे, फक्त जे की मांसाहारी आहे तेच फक्त चिकन, बाकी सगळे सेम आहे. बाकीचे सगळे जण जेवत आहे, पण आपला व्हिडिओ काढायचं काम चालू आहे, त्यामुळे आपलं इथे जेवण आहे. अजून काही चालू केलेलं नाही. व्यवस्थित स्पष्ट दिसते बघा इथे. एक, 2, 3, 4, 5 तर पूर्ण डबे दिसतात. 6वा इथं टर्नला व आपला 7वा अजून एक मध्ये आहे व मागला आपला. सर तुम्हाला जेवणाची टेस्ट वगैरे कसा रिव्ह्यू सांगा तुम्ही. ओके ठीक आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 10 पैकी 5 ते 7 गुण 6 गुण त्यांनी देऊ इच्छितात मांसाहार जेवणासाठी. व शाकाहार जेवणासाठी तुमचं रिव्ह्यू सांगा. शाकाहार जेवण 1 नंबर आहे त्यांचं. म्हणजे 10 पैकी 9 ते 10 फुल रेटिंग त्यांनी देऊ इच्छितात. आत्ता सालपा स्टेशन झाल्यानंतर 97चं स्पीड, म्हणजे जवळपास 100. घाटात तेवढं तिथं डोंगरात जवळपास 50-55 स्पीड आहे. नेरा नदी. आता आपण सातारा जिल्ह्यातून
पलीकडे पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. नीरा नदी संत श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांना या नदीमध्ये स्नान घातले जाते जेव्हा आषाढी वारी असते तेव्हा. या बाजूला रेल्वे स्थानक आहे नीरा. हा जो डाव्या बाजूला रस्ता चाललेला आहे तो जेजुरीकडून आलेला डावीकडे वाल्ला नीरा तसेच आपलं जे फलटणला जातो लोणंद मार्गे वाठार तो रस्ता आहे. लालपरी बघा समोरचं बघू शकता. त्याला दौंडचा घोड्याच्या पायाच्या आकाराचा वळण म्हणतात. या बाजूला जर पूर्ण मोठी रेल्वे असते तर मागेपर्यंत दिसली असते. आता थोडंसंच दिसते पुढले तरी पण बघू शकता. हा झाला बरोबर त्या तिथून आलो असं पूर्ण वळण मगाशी तुम्हाला दाखवलं की एका बोगीतील हे असं 3x2 मध्ये कडेचा आर्मरेस्ट वरती होत नाही फिक्स आहे. तर आपल्या बोगीमध्ये बघू शकताय ते आर्मरेस्ट वरती पण होतं. तर हे बघा हे आपलं असं वेगवेगळ्या पद्धतीच्या सीटा आहेत. आता आपण जेवण करूया. तर इथे काय काय माहिती दिला दाखवतो. राईस 100 ग्रॅम, पनीर 120 ग्रॅम, डाळ 120 ग्रॅम, त्याच्यामध्ये भाजी आहे, हे लोणचं, दही मदर डेअरी या कंपनीचं आहे. आता ₹10 व तारीख 29 सप्टेंबरपर्यंत यूज करू शकता. त्याच्यामध्ये चपाती आहे, टिश्यू पेपर, त्याच्यामध्ये मिठाई आहे. ओपन करून दाखवतो तुम्हाला. तसेच डिशमध्ये हे माहितीचं कागद पण दिलेलं आहे, चमचा. तर आता आपलं जेवण पूर्ण अनपॅक केलेलं आहे. ते भात, पनीरची भाजी, डाळ, ही भेंडीची भाजी, मैसूर पाक, दही व चपात्या 2 दिलेल्या आहेत. एक टिश्यू पेपर व एक माहितीचा कागद व एक लोणचं. हे अशा पद्धतीनं जेवण आपल्याला दिलेलं आहे. तर या जेवाय सर्वजण जेवण करूया आपण आता. कारण ते आपल्याला दौंडचं बघायचं होतं, आपल्याला कर्वचं शूटिंग घ्यायचं होतं. आता आपण जेजुरीच्या इथे आहोत. जेजुरीच्या जरासं पुढे आलो मग असे इथे जेजुरीचं. चला तर या जेवण करायला. ही मिक्स भाजी आहे, त्याच्यामध्ये भेंडी बरोबरच बटाटो सुद्धा आहे. या इथे AC ची इन्फॉर्मेशन आहे. ट्रेनमध्ये AC कुठे चालू आहे, लॅम्प वगैरे. आणि हे लास्टवालं इथून पुढं आपलं ड्रायव्हर केबिन म्हणा, लोको पायलट केबिन, हे पॅन्ट्री रूम आहे जिथं रेडी टू ईट फूड घेतात आपल्या रेल्वे स्थानकावरून व आतमध्ये लोकांना सर्व करतात. तर पोहोचलो आहोत आपण पुणे रेल्वे जंक्शनवरती. पाठीमागे आपली वंदे भारत पाहू शकता. ही मागची बाजू आहे व पुढे अजून पुढची बाजू आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला यूट्यूबच्या कमेंटमधून जरूर कळवा. व ह्या जे प्रवासाचं जे तिकीट प्राईज व नाश्ता जेवणाचा जो खर्च आहे ते मी पूर्ण डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो व तसेच पिन कमेंटमध्ये टाकतो. तुम्हाला त्याची पूर्ण माहिती कळेल. आणि इकडे इंटेरियर वंदे भारत फलाट क्रमांक 2 वरती आपली रेल्वे आलेली आहे. हुबळी ते पुणे वंदे भारत. ही जी वंदे भारत रेल्वे आहे ही हुबळी विभागातर्फे चालवली जाते. हुबळी ते पुणे
SSS हुबळी जंक्शन म्हणजे श्री सिद्धारूढ स्वामीजी हुबळी जंक्शन ते पुणे. याच्यामध्ये फक्त 5 स्टॉप आहेत. एक 5 वाजता हुबळीमधून निघाला की 5:15ला धारवाड, 5:15ला धारवाड, 7 वाजता बेळगाव, 9 वाजता मिरज, त्यानंतर 9:15ला सांगली व 10:45ला म्हणजे जवळपास 11 वाजता सातारा व त्यानंतर थेट पुणे. 1:30 वाजताचं टायमिंग आहे. अगोदर पण लवकर येत्या गाड्या आणि पूर्ण इलेक्ट्रिक गाड्या आहे. तो आता पेंटाग्राफ खाली घेतलेला आहे त्यांनी. आता आवाज झाला व्हिडिओत. व दुपारी 2:15 वाजता पुण्यावरून हुबळीसाठी आहे. त्याचं 3 दिवस असं केलेलं आहे. जे हुबळी ते पुणे आहे ते बुधवार, शुक्रवार व रविवार आहे. वंदे भारत रेल्वे समोरच्या वरची बाजू व ही मागची बाजू पूर्ण लांबपर्यंत. व ही आत्ता जे पुकारत आहे ते पुणे ते कोल्हापूर वंदे भारत हे आहे ते पुणे विभागातर्फे चालवले जाते. पुणे रेल्वे जंक्शनवरती एकूण 6 प्लॅटफॉर्म आहेत. हा पहिला, दुसरा व पलीकडे 3, 4, 5, 6 आहेत. व इकडे मुख्य बाहेर पडण्यासाठी ते छत्रपती श्री शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूर्ती व चित्र रेखाटलेलं आहे. बाहेरची बाजू पुणे रेल्वे जंक्शन.